भोंदू बाबा खरात प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर बीड शहरामध्ये जो महिला अध्यक्षाच्या पदासाठी आता रस्सीखेच लागल्याचं पाहायला मिळते। सोशल मीडियावर आपल्या नेत्यांसाठी आपल्या कार्यकर्त्यांकडून आता पोस्ट केले जातात। त्यामध्ये स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत ज्योती मेटे यांच्यासाठी आता सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता पोस्ट करायला देखील 2 दिवसापासून सुरुवात केली आहे आणि राज्यातील अनेक महिला आहेत ज्या नेत्या आहेत आणि त्यांच्यासाठी देखील आता पोस्ट करायला सोशल मीडियावरती सुरुवात झाली आहे आणि त्यांना ट्रोल देखील केलं जात आहे। तसंच बीड शहरातील जे शासकीय विश्रामगृह आहे याच्या समोर मी आहे आणि या ठिकाणी ज्या राष्ट्रवादीच्या एकनाथ शिंदे गटाच्या ज्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत संगीता चव्हाण यांचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि त्यावरती एकनाथ शिंदे, नीलम गोरे आणि खासदार यांचा फोटो आहे आणि त्या एका फोटोमध्ये त्यांनी डोक्यावरचे केस काढल्याचे आंदोलनाचा तो फोटो त्या फ्लेक्सवरती टाकलेला आहे। त्याच्यावरती काही ओळी देखील लिहिल्या आहेत अश्रू शब्दांचे, वेदना न्यायांच्या, महिलाच्या मनातील वेदना जाणून त्यासाठी लढणाऱ्या सक्षम नेतृत्व, राज्य महिला आयोगाचा चेहरा, आमचा आवाज दाबला जाणार नाही, बीडच्या महिलांचा एकच विश्वास, न्याय देणारं नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट संगीता चव्हाण, अशा आशयाचे बीड शहरामध्ये आता जे शासकीय रेस्ट हाऊस आहे या ठिकाणी आता बॅनर लावल्याचे पाहायला मिळत आहेत। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील बॅनर लावलेले आहेत आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळते हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।